नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश चिरडे सर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। जसं की आपणा सर्वांना माहीतच आहे की मी काही दिवसाआधी आपल्या यूट्यूब चॅनलवर गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांची फ्री लेक्चर सिरीज सुरू केलेली आहे। म्हणजे जे महा-टी-ई-टीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्पेशल मी सिरीज सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपल्याला गणित, विज्ञान आणि मानसशास्त्र या विषयांचे फ्री लेक्चर्स बघायला मिळतील आणि अगदी युजफुल कंटेंट, म्हणजे जे पेपरमध्ये घटक येतात त्याच घटकावर आपण व्हिडिओ बनवणार आणि तेच घटक परीक्षेत देणार आणि आपल्याला चांगले मार्क्स मिळणार, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। जर आपण महा-टी-ई-टीची तयारी करणार असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा, म्हणजेच आपल्याकडून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओ मिस होणार नाही। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करू। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-टी-ई-टीसाठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी गणित विषयाचा कोणता अभ्यासक्रम आहे, कोणकोणते घटक पेपरमध्ये नेहमी येतात आणि तेच घटक आपल्याला करायचे आहेत। जास्त फापट पसारा करायची गरज नाही। विद्यार्थी काय करतात, इकडून तिकडून पुस्तकं जमा करतात आणि पहिल्या चॅप्टरपासून शेवटच्या चॅप्टरपर्यंत पूर्ण अभ्यास करत बसतात। एवढ्या करण्याची काहीच गरज नाही मित्रांनो। काही ठरलेले टॉपिक्स आहेत, बस तेवढे टॉपिक करा आणि तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो। तर चला बघू मित्रांनो, कोणते कोणते टॉपिक्स आपल्याला करून ठेवायचे आहेत। बाकीचा तर अभ्यास करायचाच मित्रांनो, असं काही नाही काही टॉपिक सोडायचे वगैरे नाही, पण जे काही ठरलेले टॉपिक्स आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्यावर प्रश्न हमखास येतात म्हणजे येतातच। तर ते टॉपिक तुम्हाला अगदी चांगल्या प्रकारे डिटेलमध्ये करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर चला बघू मित्रांनो, कोणते कोणते टॉपिक्स या पेपरमध्ये विचारले जातात। सर्वात आधी बघा, महा-टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 गणित विषयाचा अभ्यासक्रम। आपल्या सर्वांनाच माहिती आहे, गणित हा विषय महा-टी-ई-टीमध्ये 30 मार्कांना असतो। 30 गुणांना महा-टी-ई-टीमध्ये गणित हा विषय असतो, पेपर 1 असो की पेपर 2 असो, ठीक आहे। तर बघा, सर्वात बेसिक चॅप्टर जे आपण आता आपले यूट्यूबवर टाकलेले आहे, संख्या व संख्यांचे प्रकार, त्यावर 1 ते 2 प्रश्न 100% पेपरमध्ये येतात। त्यामध्ये मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या आणि त्रिकोणी संख्या या प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येतात आणि मागच्या वेळेसपासून आलेले आहेत। आपण 2013 ते 2021 हे पेपर चेक करा आणि त्यामध्ये चेक करून बघा की संख्यावर आधारित कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आलेले आहेत। तर आपल्याला माहीत पडेल की मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, त्यांनाच आपण सापेक्ष मूळ संख्या म्हणतो, आणि त्रिकोणी संख्या, या 3 प्रकारावर, संख्यांच्या या 3 प्रकारावर दरवर्षी कमीत कमी 1 ते 2 प्रश्न, कमीत कमी 1 ते 2 प्रश्न 100% येतात। हे चुकणार नाहीत, येतात म्हणजे येतात। त्यामुळे हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे, खूप सोपा आहे। आपल्या चॅनलवर जे लेक्चर्स मी अपलोड केलेले आहे, मूळ संख्या, जोडमूळ, सहमूळ, त्रिकोणी संख्या, ते म्हणजे काय आणि महा-टी-ई-टीमध्ये यावर कोणते प्रश्न आले होते याचा व्हिडिओ लवकरच यूट्यूब आपल्या चॅनलवर येणार आहे, ते तुम्ही अवश्य पाहावा। पहिला टॉपिक आपला संख्याचे प्रकार। दुसरा बघा, रोमन संख्यावर आधारित प्रश्न। जर आपण स्पेशली महा-टी-ई-टी पेपर 1 ची तयारी करणार असाल तर त्यामध्ये दरवर्षी 2 ते 3 प्रश्न रोमन संख्यावर आधारित येतात। रोमन संख्यांची बेरीज वजाबाकी करून काय उत्तर येईल, 1000, 5000, 10000 हे रोमन संख्यामध्ये आपण कसे लिहाल, किंवा काही प्रश्न दिलेले असतात त्यामध्ये रोमन आकडेमोड केलेली असते, त्यापैकी कोणता पर्याय वेगळा आहे हे ओळखा, अशा प्रकारचे प्रश्न येतात। तर यावर 2 ते 3 प्रश्न 100% फिक्स येतात म्हणजे येतात, जर आपण पेपर 1 ची तयारी करत असाल तर। पेपर 2 मध्ये सहसा रोमन अंक विचारत नाही, ठीक आहे। तिसरा घटक बघा, अंकगणितीय श्रेणी, संख्यांची बेरीज करणे। यावर 1 ते 2 प्रश्न फिक्स आहेत। फिक्स म्हणजे 100% फिक्स आहेत बिलकुल। यामध्ये 4 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 5 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज किती, अशा प्रकारचे बेरजेवर आधारित गणित त्यामध्ये विचारले असतात। त्यालाच आपण अंकगणिती श्रेणी असे म्हणतो। वर्ग 10वी मध्ये एक धडा आहे मित्रांनो, एक चॅप्टर आहे गणिताचा, पहिलाच अंकगणितीय श्रेणी, त्यालाच आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो। जर डिटेलमध्ये आपल्याला बघायचं असेल तर लवकरच मी व्हिडिओ अपलोड करणार आहे अंकगणितीय श्रेणीचा, कशा प्रकारचे प्रश्न विचारणार ते तुम्ही बघून घ्या। आणि तुम्हाला खूपच डिटेलमध्ये पाहिजे असेल तर वर्ग 10वीचं अल्जेब्राचं म्हणजेच
बीजगणिताचं पुस्तक तुम्ही अभ्यासा, त्यामध्ये अंकगणिती श्रेणी तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे. त्यानंतर आहे सरळीकरण. सरळीकरण म्हणजे सिम्प्लिफिकेशन. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, टक्केसुद्धा त्यामध्ये दिलेले असतात. असे सर्व एकत्र करून एक प्रश्न तयार केलेला असतो, त्याला आपण सिम्प्लिफिकेशन म्हणतो. त्यामध्ये आपण कंचे, भागू, बेव, त्यामध्ये आपण बोडमास हा रूल लावतो. बोडमास हा रूल लावून सोडवतो. त्यालाच आपण पदावली किंवा सरळीकरण असे म्हणतो. यावर 2 ते 3 प्रश्न, कमीत कमी 2 प्रश्न तर असतातच. यावर 2 ते 3 प्रश्न दरवर्षी पेपरमध्ये असतात. त्यामुळे हा टॉपिक चांगला करून ठेवा मित्रांनो. नंतर अपरिमेय संख्या व करणी. आता करणी म्हणजे सर्ट्स होणार. काय करणीचा अर्थ वेगळा नका समजू. करणी म्हणजे सर्ट्स. इयत्ता 9वी मध्ये एक धडा आहे बीजगणितामध्ये, अपरिमेय संख्या आणि करणी. जर एखाद्या संख्येचं वर्गमूळ निघत नसेल तर त्याला आपण करणी म्हणतो, किंवा घनमूळ निघत नसेल तर ती अपरिमेय संख्या आहे, त्यालाच आपण करणी म्हणतो. तर यावर आधारित पेपर 2 मध्ये, स्पेशली पेपर 2 मध्ये 2 ते 3 प्रश्न 100% असतात. तुम्ही पेपर चेक करू शकता. जसं वर्गमुळात 3 वजा वर्गमुळात 2 ही कोणत्या प्रकारची संख्या आहे, अशा प्रकारचे गणित त्यामध्ये असतात. किंवा सोडवा, ए अधिक बी वर्गमुळात 3 दिलेलं आहे, बरोबर काहीतरी असं दिलेलं राहते वर्गमुळाचं, आणि त्यामध्ये ए आणि बीची किमती काढा. खूप सोपा आहे मित्रांनो, काही कठीण घटक नाही आहे, सोपाच आहे. आपल्या चॅनलवर मी हे व्हिडिओ अपलोड्स करणार आहे, कारण 2 प्रश्न यावर 100% येतात म्हणजे येतात. पुढचा टॉपिक बघा, घातांक, वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ. हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. घातांकाचे नियम, एचा घातांक जर x असेल गुणिला एचा घातांक y असेल तर एचा घातांक x अधिक y, अशा प्रकारचे नियम आहेत. घातांकाचे नियम पाठ करून ठेवा, त्यावर आधारित प्रश्न आहे. त्यानंतर वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ यावर आधारित सुद्धा प्रश्न असतात. कमीत कमी 1 ते 2 प्रश्न यावर 100% असतात. त्यानंतर सरासरीवर कमीत कमी 1 प्रश्न 100% फिक्स असतो. 1 प्रश्न तर सरासरीवर 100% फिक्स असतो, त्यामुळे करून ठेवा. आणि सरासरीचे वेगवेगळे टाईप्स आहेत. जर शाळेत काही विद्यार्थी आहे, शिक्षकांचे वय मिळवल्यास सरासरी एवढ्याने वाढते, तर शिक्षकांचे वय किती, अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये आहेत. तर त्या प्रश्नांचा तुम्ही सराव करा. त्यामधले 1 प्रश्न 100% येतो म्हणजे येतो. त्यानंतर गुणोत्तर व प्रमाण यावर तर सुद्धा 1 प्रश्न 100% फिक्स आहे, स्पेशली पेपर 2 मध्ये. आणि पेपर 1 मध्ये सुद्धा आहे. पेपर 1 मध्ये लेवल थोडी कमी असते, पेपर 2 मध्ये लेवल थोडी वाढलेली असते. तर 1 प्रश्न यावर फिक्स आहे, गुणोत्तर व प्रमाणवर. ठीक आहे. त्यानंतर शेकडेवारी, नफा व तोटा हे व्हेरी इम्पॉर्टंट. यावर कमीत कमी 2 ते 3 प्रश्न 100% असतात म्हणजे असतातच पेपरमध्ये. तर हे टॉपिक तुम्ही बिलकुल मिस करू नका, बिलकुल स्किप करू नका. याचे जेवढे टाईप होणार तेवढे टाईप तुम्ही करून ठेवा, आणि असे टाईप करून ठेवा की जे पेपरमध्ये येऊ शकतात. आज ते तुम्हाला कसं माहीत पडणार, 2013 ते 2021चे पेपर बघा तुम्ही, आणि त्यावर कोणते कोणते टाईप आलेले आहे ते पहा. तसा आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ टाकणारच आहे मी. शेकडेवारी आणि नफा तोटा व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 ते 3 प्रश्न यावर 100% असतात म्हणजे असतात. त्यानंतर सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यावर 1 प्रश्न दरवर्षी असतो. तो कोणत्या प्रकारचा प्रश्न, जसं चक्रवाढ व्याज दिले असेल तर रास किती आहे, किंवा किती वर्षांसाठी चक्रवाढ व्याज आहे, किंवा सरळ व्याज जर दिलं असेल तुम्हाला, सरळ व्याजचा दर किती असेल, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये येऊ शकतात. 1 प्रश्न 100% यामध्ये येतो. त्यानंतर आलेखावर आधारित प्रश्न. मित्रांनो, हा अतिशय महत्त्वाचा घटक. यावर 3 प्रश्न कमीत कमी 100% फिक्स असतात म्हणजे असतात. आता ते कशा प्रकारचे प्रश्न असतात, एक आलेख दिलेला असतो आणि त्यावर 3 प्रश्न दिलेले असतात. त्या आलेखाचे वाचन करा आणि दिलेल्या प्रश्नाची उत्तरे लिहा. त्यामध्ये सरासरी उत्पन्न किती आहे, पुरुषाचे उत्पन्न जास्त आहे की स्त्रीचे उत्पन्न जास्त आहे, अशा प्रकारचे प्रश्न येतात. म्हणजे आलेख दिलेला असतो आणि आलेखावर प्रश्न असतात. ते कोणत्याही प्रकारचे विचारू शकतात. एक तर तो बार ग्राफ येणार, म्हणजेच स्तंभालेख असू शकतो, पाय डायग्राम असू शकतो, म्हणजे वृत्तालेख असू शकते,
किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विचारू शकता. तर हे टॉपिक तुम्ही 100% करून ठेवा. या टॉपिकवर सुद्धा मी एक व्हिडिओ टाकणारच आहे आपल्या चॅनलवर. तर हा टॉपिक मित्रांनो तुम्ही 100% करून ठेवा आलेखाचा, कारण यावर 3 प्रश्न 100% फिक्स आहेत. त्यामुळे वाया नका जाऊ देऊ. 3 मार्क खूप इझी असतात. यावर एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहेत. ठीक आहे. नंतर आहे वयवारी. आपल्या सर्वांना माहीत आहे वयाबद्दल प्रश्न पेपरमध्ये दरवर्षी असतात. वडिलाचे वय हे मुलाच्या दुप्पट आहे, मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 3 वर्षांनी त्यांचे वय एवढे होईल तर 5 वर्षा आधी त्यांचे वय किती असेल, अशा प्रकारचे गणितं त्यामध्ये येतात. यामध्ये एक प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. त्यानंतर अपूर्णांकावर आधारित प्रश्न, एक प्रश्न यावर येऊ शकतो अपूर्णांकावर आधारित प्रश्नाचा. जर अपूर्णांकाचा अंश 3 ने वाढवला आणि छेद 3 ने कमी केला तर मूळ अपूर्णांकाची किंमत बदलून एवढी होते. अशा प्रकारचे प्रश्न त्यामध्ये येतात. एक प्रश्न त्यामध्ये येऊ शकतो. त्यानंतर वर्ग समीकरणे. वर्ग समीकरणावर आधारित एक प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. स्पेशली पेपर 2चा विचार केला तर एक प्रश्न वर्ग समीकरणावर आधारित येऊ शकतो. ठीक आहे. तर पुढे बघा मित्रांनो, काळ, काम व वेग यावर एक प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. त्यामध्ये ए व बी मिळून हे काम एक काम एवढ्या दिवसात पूर्ण करतात. जर बी हा काम जर बीने 3 दिवस काम केले तर आणि पी सोडून गेला तर ए उरलेले काम किती दिवसात करेल, अशा प्रकारचे प्रश्न काळ, काम, वेगचे प्रश्न एक प्रश्न आला तर येऊ शकतो. त्यानंतर नळ व टाकी. आपल्या सर्वांना माहीत आहे नळ व टाकी यावर आधारित खूप साऱ्या प्रकारचे प्रश्न तलाठी पेपरमध्ये किंवा पोलीस भरती पेपरमध्ये येतात. त्याच प्रकारचा एखादा प्रश्न TET पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतो. जर एक टाकी भरायला ए, बी व सी हे 3 नळांना एवढा वेळ लागतात, बी व सी 2 नळ चालू ठेवले, सी नळ बंद केला तर टाकी किती वेळात भरेल, किंवा तिन्ही नळ सुरू केले आणि टाकीला छिद्र असेल तर किती वेळात टाकी रिकामी होईल, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर रेल्वे संबंधित प्रश्न. रेल्वे संबंधित प्रश्नामध्ये जर एक रेल्वे मुंबईहून निघाली, एक रेल्वे नागपूरवरून निघाली, 2 रेल्वेचा वेग आपल्याला दिलेला असतो, तर किती वेळानंतर त्या 2 रेल्वे एकमेकांना क्रॉस करतात, किंवा एक रेल्वे निघालेली आहे, एक स्टेशन आला म्हणतात, त्या स्टेशन पार केल्यानंतर तिचा वेग किती असेल, अशा प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतात. त्यावर एक प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर जहाज म्हणजे बोट संबंधित प्रश्न. बऱ्याच जणांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली असेल, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती इत्यादी, त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न खूप सारे विचारतात. म्हणजे एक किंवा 2 प्रश्न असतात जहाज संबंधित, बोट संबंधित. जर जहाजाचा वेग एवढा असेल, संत पाण्याचा वेग दिलेला असेल तर एक माणूस जहाजात बसल्यानंतर किती वेळात जाऊन वापस येणार, अशा प्रकारचे प्रश्न. किंवा वेग दिलेला असतो आणि संत पाण्याचा वेग, किंवा आपल्याला वेळ दिलेला असतो आणि संत पाण्यातील वेग आणि प्रवाहाचा वेग आपल्याला काढायचा असतो. अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारू शकतात. यामध्ये एक प्रश्न जहाज किंवा बोट संबंधित येऊ शकतो. त्यानंतर हा नवीन प्रश्न मित्रांनो गेल्या 3 ते 4 वर्षापासून नेहमी येत आहे. दिलेल्या बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण किंवा किती रेषाखंड काढता येईल, हा प्रश्न आहे. हा प्रश्न 1 मार्कासाठी म्हणजे एक प्रश्न 100% फिक्स प्रश्न आहे. गेल्या 3 ते 4 वर्षापासून नेहमी हा प्रश्न विचारत आहे. जर तुम्हाला 10 बिंदू दिले असेल तर 10 बिंदूतून किती त्रिकोण काढता येईल, किंवा 10 बिंदू दिले असेल तर किती रेषाखंड काढता येईल 2-2 बिंदूंना जोडून, किंवा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात की रेषाखंडाची संख्या जर 20 असेल तर किती बिंदू जोडून हे रेषाखंड तयार झाले. अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकतात. 100% फिक्स एक प्रश्न त्यामध्ये येतो. त्यामुळे हा टॉपिक बरोबर करून ठेवा. त्यानंतर बघू आपण भूमिती. काही जणांचा आवडता विषय भूमिती आणि काही जणांचा नावडता विषय. बऱ्याच जणांना भूमिती हा विषय आवडत नाही म्हटल्यापेक्षा त्यांच्या जीवावर येते भूमिती. तर भूमितीसुद्धा पेपरमध्ये विचारतात मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला अभ्यास करावाच लागेल भूमितीचा. त्यामध्ये त्रिकोणावर आधारित प्रश्न, एक प्रश्न त्रिकोणावर आधारित येतो. त्यामध्ये त्रिकोणाच्या कोनाचे दुभाजक दिलेले असतात आणि तिसरा कोन काढायचा असतो. मधला जो कोन तयार होईल असा तो काढायचा असतो आपल्याला. किंवा त्रिकोणाचे बाजू दिलेले असतात, त्यावरून कोणता कोन मोठा, कोणता कोन लहान मोठेपणा ठरवायचा असतो. किंवा त्रिकोणाचे कोन दिलेले असतात, त्यावरून बाजूचा लहान मोठेपणा ठरवायचा असतो. अशा प्रकारचे प्रश्न त्रिकोणाचे पेपरमध्ये येऊ शकतात. एक प्रश्न येतात.
त्यानंतर वर्तुळावर आधारित प्रश्न. वर्तुळावर आधारित प्रश्नामध्ये वर्तुळाची स्पर्शिका, जीवा स्पर्शिका प्रमेय कोणते आहे इत्यादी प्रकारचे या प्रमेयावर आधारित प्रश्न येऊ शकतात. आणि पेपर 1मध्ये थोडे सोपे प्रश्न येतात. पेपर 2मध्ये थोडीशी लेवल वाढते, 9वी ते 10वीपर्यंत लेवल जाऊ शकते मित्रांनो. वर्तुळ कंस, वर्तुळ स्पर्शिका इत्यादी प्रश्न त्यामध्ये येऊ शकतात. त्यानंतर परिमिती व क्षेत्रफळ, खूप इम्पॉर्टंट टॉपिक, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. यावर 2 ते 3 प्रश्न 2 ते 3 प्रश्न 100% असतात. त्यामध्ये रेखांकित किंवा छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढणे. त्यानंतर समजा कुंपणाला तार लावायची आहे, तर ती तार चौपदरी तार लागण्यासाठी किती खर्च येईल, किंवा खर्च दिला असेल तर किती मीटर तार लावली किंवा किती सेंटीमीटर तार लावली, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्यामध्ये येतात. तर यामध्ये 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. आणि वर्तुळावर 2 प्रश्न येऊ शकतात मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर घनफळ व पृष्ठफळ, हे सुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे एक. त्यानंतर एक नवीन प्रश्न गेल्या 3 ते 4 वर्षापासून नेहमी येत आहे मित्रांनो. एक भरीव गोळा जर आपण पाण्यात सोडला आणि पाण्याची पातळी वाढली म्हणजे वाढणारच आहे पाण्याची पातळी, तर त्या भरीव गोलाची त्रिज्या किती असेल, पाण्याची पातळी कितीने वाढली ती आपल्याला दिलेली असते, 3, 4, 5 सेंटीमीटर जेवढी असेल तेवढी. तर आपल्याला त्या भरीव गोलाची त्रिज्या काढायची असते. हा प्रश्न नेहमी येत आहे, रिपीट होत आहे. स्पेशली पेपर 2मध्ये एक प्रश्न या प्रकारचा नेहमी येत आहे, त्यामुळे हा सुद्धा एक परफेक्ट करून ठेवा मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण महा-TETसाठी गणित या विषयासाठी कोणते महत्त्वाचे घटक आहेत आणि कोणत्या घटकांवर किती गुणांचे प्रश्न येऊ शकतात हे बघितले आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर प्रेस करून ठेवा, म्हणजे कोणताही व्हिडिओ आपल्याकडून मिस होणार नाही. आणि तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्यामुळे मला पुढचे व्हिडिओ तयार करण्यासाठी उत्साह मिळेल आणि थोडी प्रेरणा मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनाही माहीत पडेल की गणिताचा अभ्यास नेमका कोणता करायचा, कोणते घटक करायचे आणि कमी वेळात अभ्यास कसा करायचा. कारण या सर्व घटकांचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान विषयासाठी कोणते घटक करायचे आणि विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करायचा याबद्दल चर्चा करणार आहोत. तर गुड बाय अँड टेक केअर ऑफ युअर सेल्फ. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.